नमस्कार, द्वारकेश किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रव्याचे गुलाबजामुन. तर इथे एक विशिष्ट पद्धत वापरली आहे. त्या पद्धतीने जर आपण रव्याचे गुलाबजामुन बनवलात ना, अगदी सिल्की होतात, सॉफ्ट होतात, रिच फ्लेवरचे होतात. अगदी खव्याच्या गुलाबजामुनसारखे. चालू करूयात मग डिटेल रेसिपी. आता रव्याचे गुलाबजामुन करण्यासाठी घरातलं वाटी किंवा बाऊल आपण मेजरमेंटसाठी ठरवणार आहोत. इथं वाटीने 1 वाटीभर इथं बारीक रवा घेतला आहे. आता ह्या बारीक रव्याला आपण मिक्सरमधून काढणार आहोत. अगदी बारीक काढायचं, बारीक ग्राइंड करून घ्यायचं मिक्सरमधून. अगदी आपण 0 साईजचा जरी रवा वापरला, बारीक रवा जरी वापरला, तर मिक्सरमधून ह्याला बारीक करूनच घ्यायचं. इथं गुलाबजामुनला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी 1 चमचा मैदा घेणार आहोत आपण. रव्याचे गुलाबजामुन थोडेसे रिच फ्लेवरचे आणि रिच क्वालिटीचे होण्यासाठी इथं वापरूयात आपण अगदी पाववाटी मिल्क पावडर. चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य. तर गुलाबजामुनमध्ये थोडंसं मॉइश्चर आणि फॅट उतरण्यासाठी इथं आपण 1 चमचा साजूक तुपाचा वापर करणार आहोत. आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊयात. तर सगळं साहित्य आपलं मिक्सरमधून ग्राइंड करून झालेलं आहे. आता हे बॅटर एकदम हाताला आपल्या सॉफ्ट लागते बघा. हातात घेतलं तरी ना खूप सॉफ्ट झालं आहे आणि तुपामुळं एक प्रकारचं मॉइश्चर पण आलं आहे ह्या बॅटरमध्ये. तर तयार झालेल्या मिश्रणला एका बाउलमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊयात. आता मीडियम गॅसवर कढई चांगली कडक करून घेतली. इथं परत 1 चमचा घट्ट साजूक तूप घेतले. साजूक तुपाला चांगलं मेल्ट करून घेऊयात. आता हे तूप आपलं सगळं वितळलंय, मेल्ट झाले, तर पूर्ण कढईच्या बेसला फिरवून घेऊयात थोडंसं तुपाला. तर मिक्सरमधून तयार केलेलं मिश्रण हे आपल्याला दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे. तर इथं दुधाचा यूज करणार आहोत आपण. एकूण दूध वापरणार आहोत 2.25 वाटी. हे 2 वाटी झालं दूध. अगदी शेवटी पाव वाटी दूध घेतले पहा, म्हणजे एकूण 2.25 वाटी आपलं इथं दूध झालेलं आहे. हे दूध आपल्याला उकळून द्यायचं नाही किंवा पूर्ण कडक होऊन द्यायचं नाही. फक्त हाताने चेक करायचं. हलकंसं गरम लागलं की याच्यामध्ये आपलं तयार झालेलं मिश्रण दुधामध्ये घालून घ्यायचं आहे पूर्ण. पण अगदी काय करायचं, थोडं थोडं सोडत जायचं ह्या दुधामध्ये आणि कोमट दुधामध्ये हे मिश्रण घालायचं. मेन कारण काय, की दूध कोमट असल्यामुळं मिश्रणामधला जो रवा असतो ना, रवा चांगल्या प्रकारे शिजला जातो आणि रवा शिजला की आपल्या कुठल्याही गुलाबजामच्या बॉल्सला किंवा गोळ्याला क्रॅक जात नाही. बाइंडिंग येतं चांगलं प्रमाणात, चकाकी येते. मिश्रणातला रवा जर कच्चा राहिला ना, तर ज्यावेळेस आपण सर्व करायला देतो, तर खव्याच्या गुलाबजामसारखा सॉफ्ट आणि मऊ लागत नाही. तर थोडंसं तोंडात घातल्यानंतर त्याचा गुलाबजामुन तोंडामध्ये थोडेसे कचकच लागतात आणि रवाळ लागतात. आता मिश्रणातला रवा दुधामध्ये चांगलं 2 ते 2.5 मिनिटं शिजल्यानंतर आपल्या बॅटरला गुलाबजामचं जे बॅटर बनतं ना, त्याला एक वेगळंच टेक्स्चर येतं. तोपर्यंत आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी हवी तशी मिळत नाही. तोपर्यंत हे बॅटर अगदी सतत हलवत राहायचं, मध्ये गुठळ्या होऊन द्यायच्या नाही. इथं बॅटरच्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला भरपूर फरक जाणवत असेल. अजून पण आपल्याला हे बॅटर थोडंसं बाइंड करून घ्यायचं आहे. आता इथं थोडासा आपण फूड कलरचा वापर करणार आहे. फूड कलरचा वापर कशासाठी करायचा? ज्यावेळेस रव्याचं गुलाबजामुन आपण सर्व करायला घेतो ना, फोडल्यानंतर थोडासा पांढरट दिसतो आतल्या बाजूनी. तर असं फूड कलर जर वापरला ना, ज्यावेळेस आपण गुलाबजामुन सर्व करायला घेतो, फोडतो, त्यावेळेस आतल्या बाजूनी खूप आकर्षक दिसतो. हे पहा, बॅटर कुठंही आपलं कढईला चिटकत नाही. पूर्ण कढई सोडायला आले बॅटर आपलं. तर इथं आपलं बॅटर आता तयार आहे. तर कढईतून आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं हे बॅटर. बॅटर आपलं किती स्मूथ झाले बघा. एकदम सॉफ्ट, अगदी कापसासारखं लुसलुशीत झालेलं आहे आपलं बॅटर. गुलाबजामुन बनवत असताना हे बॅटर आपल्याला हलकंसं कोमट पाहिजे. त्यासाठी ह्याला एकदम थंड होऊ नये म्हणून झाकण ठेवून घेऊयात. आता तयार करून घेऊयात आपण गुलाबजामुनसाठी लागणारा पाक. तर ज्या वाटीने आपण रवा मोजला होता ना, त्याच वाटीने आपण 2.5 वाटी साखरेचा वापर करणार आहोत. हे पूर्ण भरलेली वाटी आहे. हे 1 वाटी झाली. हे 2 वाटी झालं पहा साखर. 2 वाट्या झाल्यानंतर अर्धी वाटी साखर घेऊयात इथं. आता इथं गुलाबजामच्या चाचणीसाठी 2.5 वाटी पाण्याचा वापर करणार आहोत. जेवढं आपण साखर घेतलं होतं त्याच वाटीने मोजून साखर 2.5 वाटी घेतलं, तर पाणी पण 2.5 वाटीच पाहिजे. हे 2 वाट्या झालं पहा पाणी आणि हे अर्धी वाटी. तर सुरुवातीला मोठा गॅस करून पूर्ण साखर विरघळून घ्यायची. हे पहा, काही पण याच्यामध्ये साखर दिसत नाही आहे. साखर विरघळल्यानंतर जे पाण्याला उकळी येते ना चाचणीला, तर बरोबर 5 ते 7 मिनिटं आपल्याला इथं पाकाला शिजून द्यायचं आहे, चाचणीला शिजून द्यायचं आहे. तर इथं मात्र सारखं चेक करत राहायचं, कारण गुलाबजामच्या पाकाला हे थोडीशी पातळच लागते चाचणी. अगदी एकतारी किंवा आपल्याला घट्ट अशी चाचणी घ्यायची नाही आहे. टेस्ट करत राहायचं आपण चाचणीला. पाणी उकळताना 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत. प्लेटमधला थोडा पाक आपल्या बोटावरती. आता हे शिजलेलं जे पाक आहे ना, आपल्या हाताला, बोटाला हा चांगला चिकट लागला पाहिजे. चिकट लागल्यानंतर आपल्या इथं पाक झाला आहे असं समजायचं. तर इथं चाचणी तयार आहे गुलाबजामुनची आपली. गॅस बंद करूयात. पाक उतरते वेळेस घालून घेऊयात 1 चमचा विलायची पावडर आणि पाकाला झाकून ठेवूयात.
कडक पाहिजे पाक आपल्याला, त्यामुळे पाकाला झाकूनच ठेवायचं. पाक थंड झाला ना, गुलाबजामुन आपले चांगले व्यवस्थित मुरत नाहीत. झाकण काढूयात आपण बॅटरवरचं. हातावरती थोडंसं साजूक तूप घेऊयात, एक पाव चमचा. पाव चमचा साजूक तूप घेऊन तिंबलेलं जे बॅटर होतं ना, ते बॅटर परत एकसारखं करून घेऊयात. ते 1.5 मिनिटं काय करायचं, सारखं चुरत राहायचं. त्यामुळे काय होतं, आपण जे गुलाबजामुन बनवणार आहोत ना, ते गुलाबजामुन एकदम सिल्की दिसतात आणि त्याला एक प्रकारची चमक येते गुलाबजामुनच्या पूर्ण बॅटरला काय करूयात, 2 भागामध्ये आपण डिवाईड करून घेऊयात. 2 भाग करायचे बॅटरचे आणि एक भाग चांगला प्लेटने परत झाकून ठेवायचं ह्याला, म्हणजे थंड होत नाही. आता त्यातून पण काय करूयात, एक साधारण 9-10 गुलाबजामुन बनतील इतपत एक गोळा हातावर घेऊयात आणि हातावर चांगलं रगडून घेऊयात त्याला. बॅटर असं चुरलं की आपले गुलाबजामुन कुठेही चिरत नाहीत. तर यापासून बनवूयात आपण मस्तपैकी गुलाबजामुनचे गोल आकाराचे गुलाबजामुन बनवूयात. आता एक साधारण मीडियम लिंबा एवढा गोळा घेऊया बॅटरचा आणि हातावर चांगलं गोल त्याला आकार देऊयात. गोल आकाराचे गुलाबजामुन आपल्याला बनवायचे. तर अशा पद्धतीने अगदी स्मूथ आपलं एक गुलाबजामुन पहा, इथं कुठेही क्रॅक गेलेला नाही. असेच सर्व गुलाबजामुन आपल्याला याच आकाराचे बनवून घ्यायचे आहेत. इथं गोल आकाराचे गुलाबजामुन आवडतात, त्यामुळं हा आकार दिला आहे मी. आता गोल आकाराचे इथं साधारण 12 ते 13 गुलाबजामुन आपले तयार आहेत बनवून. आता याच्यापासून परत 9 ते 10 गुलाबजामुनचे बॉल आपले मस्तपैकी तयार होते. तयार करून घेऊयात. कढईमध्ये तेल ठेवले आपण. तेल तापले की नाही हे पाहण्यासाठी एक छोटा गुलाबजामुन आपण तेलामध्ये सोडून घेऊयात. हा गुलाबजामुन चांगला तळून निघाले आपला. चौबाजूनी तेलामध्ये फिरायला लागले. आता एका पोर्शनमध्ये जेवढे शक्य होतील तेवढे गुलाबजामुन आपण कढईमध्ये सोडणार आहोत. रव्याचे गुलाबजामुन सोडताना एक टीप महत्त्वाची लक्षात ठेवायची, की गुलाबजामुन केलेला हा तेलामध्ये पूर्णपणे बुडला पाहिजे. थोड्या तेलामध्ये गुलाबजामुन तळायचे नाहीत. त्यावेळेस आपण तळण्यासाठी गुलाबजामुन कढईमध्ये सोडतो ना, कढईतलं तेल एकदम कडक पाहिजे आणि गॅसचा फ्लेम मोठा पाहिजे. साधारण 1 मिनिट आपण तेलालाही हलवायचं नाही आणि गुलाबजामुनला पण हलवायचं नाही. आता काय करायचं, चांगलं खळखळ उकळायला आलं ना तेल, फक्त तेल फिरवत राहायचं. गुलाबजामुनला अजिबात धक्का लावायचा नाही इथं. कारण तेल फिरवलं की ऑटोमॅटिक गुलाबजामुन पण खालून तळून निघालेले असतात ना, तेलाबरोबर गुलाबजामुन फिरले जातात. त्यामुळं असं तेलाला फिरवत राहायचं सारखं. 9 ते 10 गुलाबजामुन तळून काढण्यासाठी आपल्याला साधारण 9 ते 10 मिनिटाचा कालावधी लागतो. तर इथं पहा, गुलाबजामुन कुठेही चिटकलेले नाहीत आपल्या कढईला. चांगले तळून निघायला लागलेत. गुलाबजामुन आपल्याला चांगले डार्क लाल कलर आला की आपण गुलाबजामुन काय करूयात, काढून घेऊयात. आता कढईत टाकलेले गुलाबजामुन पूर्ण तळून निघोस्तोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची नाही आहे. साधारण गुलाबजामुन थोडासा कलर द्यायला सुरू केलं की गॅस आपण मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवर साधारण 9 ते 10 मिनटं गुलाबजामुन चांगले डार्क लाल कलरचे होत नाहीत तोपर्यंत तळत राहायचे गुलाबजामुनला. हे पहा, गुलाबजामुन तुम्हाला अगदी जवळून दाखवते. खव्याचे गुलाबजामुन तळल्यानंतर जसे दिसतात ना, अगदी तसंच टेक्स्चर आले. वरचं आवरण अगदी तसंच झालेलं आहे आपलं. तर या पद्धतीने अगदी डार्क कलरवर सगळे गुलाबजामुन आपण तळून घेणार आहोत. आता इथं गुलाबजामुन तळण्यासाठी थोडासा कमी किंवा जास्त वेळ लागू शकतो, कारण तुमचं गॅसचं फ्लेम कितपत मोठी होते, परत मिडियम गॅस कितपत मिडियम होतो, कढई कितपत जाड आहे पातळ आहे ह्याच्यावरसुद्धा वेळ थोडा कमी जास्त लागू शकतो. आता हे तळलेले सगळे गुलाबजामुन आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि पाकामध्ये ह्याला कडक असताना सोडायचं आहे. तर तेल पहा कढईतलं, कुठंही आपलं बॅटर थोडंसुद्धा चिटकलं नाही कढईला. अगदी खव्याच्या गुलाबजामुनसारखे तळून निघालेत. आता झाकून ठेवल्यामुळं आपला पाक पण कडक होता. तर हे तळलेले गुलाबजामुन सगळे पाकामध्ये सोडून घेऊयात आपण. आता इथं काय करायचे, सगळ्या बॅटरपासून असेच याच प्रकारचे गोल आकाराचे गुलाबजामुन बनवायचे आणि याच पद्धतीने तळून काढायचे सगळे गुलाबजामुन आपल्याला आणि पाकामध्ये सोडायचे. तळायचे आणि कडक असतानाच पाकामध्ये सोडून घ्यायचे. तर रव्याचे गुलाबजामुन हे साधारण पाकामध्ये मुरायला, चाचणीमध्ये मुरायला साधारण 8 ते 9 तास सहज लागतात. आता हे 9 तासासाठी आपण असंच झाकून ठेवणार आहोत. हे गुलाबजामुन हे कंप्लीट 9 ते 10 तास आपण पाकामध्ये ठेवलेले आहेत. तर एक गुलाबजामुन इथं आपण फोडून पाहूयात आतमध्ये पाक कितपत मुरलाय. हे पहा, गुलाबजामुन आपण हाताने फोडून पाहूयात पहा. तरी ही गुलाबजामुनची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर आपल्या द्वारकेश किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूयात अजून एका नवीन रेसिपी बरोबर.